भ्रष्टाचाराने घेऊन तुम्ही 400 पार करण्याचं जर स्वप्न पाहत असाल ना, हा तुमचा स्वप्नभंग होईल. याचा अर्थ असा आहे तुम्ही घाबरलेला आहात, तुम्ही लटपटताय, तुम्हाला 400 काय 200 पार करता येत नाही. म्हणून हे सगळे एक नांदेडची जागा जिंकण्यासाठी मोदींना अशोक चव्हाणला घ्यावं लागतं. आमच्या मोदींचा चेहरा एवढा तेजस्वी प्रखर आहे ना, विष्णूचे अवतार आहेत ना. नरेंद्र मोदी हे विष्णूचे 13वे अवतार आहेत ना, प्रभू श्रीराम आहेत ना, रामाचं बोट धरून जात आहेत ना अयोध्येमध्ये. पण शेवटी त्यांना अनेक असे छोटे मोठे रावण घेऊन 2024च्या निवडणुका जिंकण्याची वेळ आली. हा त्यांच्यावर काळानं घेतलेला सूड आहे. सर, पण अडीच वर्षापासून अशोक चव्हाणांच्या सोबतीला तुम्ही मीटिंग घेत होते, बैठका घेत होते. काल ते भाजपमध्ये गेले, लगेच तुम्ही त्यांना भ्रष्टाचारी म्हणतात, रावण म्हणतात, असं मी नाही म्हणत भ्रष्टाचार, भाजप म्हणतो. काल तुमचे ते आशिष शेलार ते पळून गेले प्रश्न विचारल्यावर. काय बरोबर ना, मी कुठे म्हणतोय, मोदी म्हणाले आहेत. मोदी म्हणतात त्यांना भ्रष्टाचार, आम्ही कुठे म्हणतो. आम्ही त्यांचं उलट त्यांना आम्ही प्रोटेक्शन देत होतो की नाही त्यांच्यावर अन्याय होतो. मी समजून घ्या, देवेंद्र फडणवीस त्यांना डीलर म्हणालेले आहेत. हे लीडर नसून डीलर आहेत, हे भ्रष्टाचार आहेत. श्वेतपत्रिकेमध्ये कालच्या आदर्श घोटाळ्याचा उल्लेख मोदींनी केला आहे, अमित शहाने केला संसदेमध्ये, आम्ही नाही केला. समजून घ्या तुम्ही. त्याच्यामुळे याच्यावरती उत्तर त्यांनी द्यायचं आहे. ते त्यांना भ्रष्टाचारी म्हणत होते ना. आता ते म्हणत होते, मग आम्ही त्यांना विचारतो, अरे ते भ्रष्टाचारी होते, मग आता तुम्ही एवढं त्यांच्याशी लव्ह मॅरेज अफेअर कसं काय करताय, असं काय आहे तुमच्यामध्ये? काँग्रेस आमदारांची परेड करण्याची वेळ आज काँग्रेस आमदारांची आज मुंबईत परेड होती. होऊ द्या. म्हणजे काँग्रेसवर या देशाच्या लोकशाहीची हत्या भारतीय जनता पक्षानं केली, वारंवार केली, याची इतिहासात नोंद राहील. निवडून आलेल्या आमदारांना खासदारांना अशा प्रकारे पळवून नेणं, बरं का, रावणानं सीता पळवून नेली, त्या रावणाच्या भूमिकेमध्ये आज भारतीय जनता पक्ष आहे. त्यांना रामाचं नाव घेण्याचा अधिकार नाही. अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे राज्यसभेचं गणित काहीतरी बदलेल. बघा, वेळ आहे अजून. भारतीय जनता पक्षाला वाटत असेल की ते देशाचं चरित्रच बदलू शकतात, तसं नाही आहे. 140 कोटीचा देश फार मोठा आणि महान आहे. या देशामध्ये असे भाजपवाले किती आले आणि गेले. उद्या अशोक चव्हाण यांच्यासारख्या लोकांचं राजकारणामध्ये अस्तित्वही राहणार नाही. अशोक चव्हाण यांनी त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली आहे. तो फार सरळ सज्जन माणूस होता, पण एका भीतीपोटी ते गेलेले आहेत. आमचे सुद्धा 40 लोक त्याच भीतीपोटी गेलेले आहेत. आमच्या काही लोकांवर अजूनही दबाव आहे. तुरुंगात जात आहे की भाजपमध्ये येत आहे. आमच्यासारखे लोक तुरुंगात गेले, भाजपमध्ये नाही गेले. अशा अनेक लोक आहेत माझ्यासारखे ना. पण काही लोक डरपोक पळपुटे असतात, त्यांच्याविषयी आता आम्ही काय बोलणार. उपमुख्यमंत्र्यांचं बनावट लेटर हेड आणि ईमेल बनवून 6 विद्युतच्या अधिकाऱ्यांचं बनावट बदलीचे आदेश. आपल्या महाराष्ट्रात बरेच उपमुख्यमंत्री आहेत ना. एक आहेत का? कोणते उपमुख्यमंत्री? विद्युत विभागाची. पण उपमुख्यमंत्रीचं नाव सांगा ना. मग अजितदादांचे आता काय आता सांगणार मी. सगळंच बनावट कार्यक्रम आहे तो. राऊतसाहेब, आज व्हॅलेंटाईन डे आहे, मला माहित नाही. आपला सोबत होता, काही शुभेच्छा देणार? नाही, प्रेमाच्या शुभेच्छा वगैरे काय नाही. महाराष्ट्राची जनता आणि शिवसेना ह्यांच्यामध्ये एक व्हॅलेंटाईन असं नातं आहे, ते तसंच कायम राहू द्या.